फक्त शारीरिकदृष्ट्या एकत्र येऊन चालणार नाहीये, तर मानसिक, भावनिकदृष्ट्या सुद्धा त्या एका गोलवरती एकत्रित येणं गरजेचं आहे. बाळ हे गोल आहे आणि त्याच्यासाठी म्हणून पती-पत्नींनी दोघांनी एकत्रित काम करणं गरजेचं आहे. बाहेरच्या एन्व्हायर्नमेंटचा प्रभाव त्या स्त्रीवरती आणि स्त्रीच्या एन्व्हायर्नमेंटचा प्रभाव त्या बाळावरती होणार आहे. मग बाहेरचं एन्व्हायर्नमेंट चांगलं ठेवलं गेलं पाहिजे. आज विशेषतः सासू-सासऱ्यांना वाटत असते, की येणारं बाळ हे आमच्या वंशाचा दिवा आहे. पण तुमच्या वंशाचा दिवा जर का बाय बर्थ उत्कृष्ट बनायचा असेल, येणारं बाळ जर उद्याच्या भारताचं प्रतिनिधित्व करणार असेल, तर आज गर्भात असताना त्या बाळाला जर का चांगले संस्कार द्यायचे आहेत, तर या आईला चांगलं वातावरण तुम्हाला देणं गरजेचं आहे. ही स्त्री जी तुमची सून आहे, तिला जर का चांगलं वातावरण दिलं, तिला जर का आनंद दिला, तिला जर का हॅपीनेस दिला, तिला जर का पॉझिटिव्हिटी दिली, तिला जर का एन्करेजमेंट दिलं, तर निश्चितच येणारं तुमचं वंशाचा दिवा म्हणून येणारं बाळ हे खरंच भारताचं प्रतिनिधित्व करणारं बाळ बनू शकतं. आणि म्हणून तिला जास्त केअर करायची गरज आहे, तिला जास्त सपोर्ट करायची गरज आहे.